हे बघा कशी खतरनाक अशी ट्रॉली पडलेली आहे. बापरे देवा, आपली सुखरूप जर्नी होते रे. अगं आई ग, कसं पडलाय ते ट्रक रे बाबा. हे बघा इथून पण आला हा. ओ, डोकं शांत, आपला रस्ता, गाडी थांबवा, घाई करू नका. प्रीतीचं झुळझुळ पाणी, खतरनाक भाई, ग्लेशियरचं पाणी आहे. प्रीतीचं पाणी काय, प्रीती कार्टून झाली ते आली की. दगडांमध्ये कट्स बघा ना, काय भारी भारी दिसत आहेत. असं जरी चालता चालता ढकललं ना कोणाला तरी तो फाटून जाईल. एक एक एपिसोड जे आहेत ना लडाखचे, एकमेकांशी अगदी वेगळे आहेत, अगदी वेगळे आहेत. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. अरे परत बंद पडली. सुप्रभात. आता वाजल्या सकाळचे 8:45 आणि आम्ही आहोत आता पांगमध्ये. पांग जिस्पा जो सरचुगुडे रस्ता जातो आणि हा आहे संपूर्ण मनाली हायवे. तर आपण आता इथून मनाली हायवेवरून जाणार आहोत चंदीगडला. पण काल आम्ही 130 किलोमीटरच केलं कारण रस्ता सुंदर होता. परंतु हे बघा आता पण बर्फ पडतो आहे आणि कालसुद्धा आम्ही आहे ना स्टॉर्ममध्ये फसलो होतो. खूप बर्फ, काचेसमोर काही दिसत नव्हतं. अगदी 10-15च्या स्पीडला आम्ही चालू होतो. नंतर एका शॉपमध्ये थांबलो होतो, ते चहा कॉफी घेतला. पण खूप भन्नाट एक्सपिरियन्स आहे. आणि आतासुद्धा सकाळचे 8:30-9 वाजलेत आणि आतासुद्धा टेम्परेचर आहे 5 आहे आता टेम्परेचर. आणि गाड्या कोल्ड स्टार्टला लावलेल्या आहेत आणि सामान लगेज वगैरे पॅक करून झालं आहे कारण लवकर निघायचं या उद्देशाने आम्ही रेडी झालो आहे. कारण मौसम वातावरण एवढं खराब आहे ना की जास्त अंतर तुम्ही नाही कवर करू शकत आहे. 150 ते 200 किलोमीटरसुद्धा खूप आहे. या बर्फबारीमध्ये खूप बर्फ पडतो आहे आणि आतासुद्धा बघा सुंदर असा बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे आणि सगळेजण आता निघायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. तर कशात मंडळी, फिरताना फिरायलाच पाहिजे आणि गाडी बंद पडते. मायला जाऊ द्या. काल असंच झालं, गाडी ऑन करून स्टार्ट करून बंद केली. मला वाटलं चार्ज झाली, त्यानंतर चावी ऑनच होती. हेडलाईटमुळे बॅटरी 6 ते 7 पॉईंटपर्यंत खाली उतरली. नंतर जम्पर लावून स्टार्ट करावं लागलं. तर आता निघायच्या वेळेलाच आपण स्टार्ट करून प्रॉपर निघून जाऊया. तर जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जबरदस्त असा. विचार नव्हता केला. लडाख एक स्वप्न, ॲडव्हेंचर राईड म्हणून निघालो होतो मुंबईपासून. परंतु आता असा काही रूप दाखवलं नाही लडाखने. जबरदस्त. काल तर आम्ही हात जोडले होते, बाबा कसं तरी आम्हाला खाली उतरू दे. कारण इतका स्टॉर्म वारा, इतका मुसळधार पाऊस आणि इतके मोठे मोठे बर्फाचे हे ना. आता पण बघा बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. कारण आजचा वातावरणसुद्धा, आजचा मौसमसुद्धा काही ठीक नाही आहे. आजसुद्धा इथे बर्फ पडणार आहे. पण थांबून चालणार नाही. जास्तीत जास्त 200 किलोमीटर तरी आज आपल्याला करायचे आहेत. काल 130 किलोमीटर केलेत. तर आता सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. आता रेनकोट, लायनर्स वगैरे आता नीट बोलतासुद्धा नाही येत आहे कारण ओठ पूर्ण आहे ना हे झालेले आहेत. तर आता लायनर्स वगैरे चढवूया. आणि काल आमचा एक माणूस आहे ना रेनकोटवरच झोपला होता. हे बघा, काल एकनाथ भाऊ रेनकोटवरच झोपले होते. कशी होती थंडी? आहे भरपूर थंडी होती. -5-6 वर गेलेली वाटतं थंडीने. म्हणजे भरपूर हे केली, आठवली थंडी. आणि कसं आहे लडाख? लडाख बघायचं तो स्वप्न स्वर्गात आल्यासारखं आहे. फक्त थंडीला तुम्ही कव्हर करा. नाही तर स्वर्गाहून सुंदर असणार हे लडाख. स्वर्ग तर बघितलं नाही पण लडाख बघितलं आपण. काय निशान भाऊ काय म्हणाल? अरे परत यावं हां आणि परत फिरावं आणि आणखी 2-3 लेअर घेऊन यावं. कारण विषय कसा झाला ना म्हटले, आम्ही जे 4-5 लेअर घातलेत ना ते सुद्धा कमी पडायला लागलेले आहेत. तर नेक्स्ट ॲडव्हेंचरसाठी ना आपल्याला अजून तयारी करावी लागणार आहे. वॉटरप्रूफ ग्लोव्ज झाले किंवा हिटिंग ग्रिप्स ग्लोव्ज झाले, त्या सगळ्या तयाऱ्या कराव्या लागणार आहेत. चला आता निघूया. आता आहोत आपण पांगमध्ये आणि आता आहे ना आपल्याला इथे लाचुंगला पास लागेल. त्यानंतर आणखी कुठला अजून एक पास आहे लाचुंगला, बारालाचला पास आहे, घाटा लूप्स आहे,
तर आजचा ॲडव्हेंचर सगळ्यात जबरदस्त असणार आहे. हे 3-4 दिवस आम्ही जे ॲडव्हेंचर करतो ना भाई, स्वप्नांच्या पलीकडे. म्हणजे विचार मुंबईला कधी केलाच नव्हता, फक्त विचार करते की लडाख जायचं, लडाख जायचं, लडाख जायचं. पण लडाख अशी काही आमची परीक्षा घेते ना, बाबा आला आहेस तर तुला असाच सोडणार नाही. खूप मोठा इंट्रोड आलेला आहे. तर आता निघूया, चला. तो माइंड तर फायनली आता किती वाजले? 10 वाजले ना? हो, 9:45 झाले. हां, तर आता थोडंसं खुल्लं वाटतं मौसम, परंतु बर्फ आहे. हात चिल्ड तर होणारच आहेत, नो डाउट. लेट्स सी आज क्या एडवेंचर होने वाला है. यू ऑल आर विटनेस फॉर दॅट. चला, आणि विंचूसुद्धा सेट. टायगर, बिबट्या आणि विंचू सगळे सेट झालेले आता. आपल्याकडे सामानच एवढं आहे ना, काय करायचं. कुठं कुठं काय काय घुसवायला लागतंय. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. चला चला. हो, फायनली वी आर लिव्हिंग फ्रॉम पांग. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आज आपण टायर प्रेशर नाही चेक केलेला आहे. आज तारीख आहे 23 जून 2026 आणि आता आम्ही दिवस विसरत चाललेलो आहोत. फक्त आता घरी जायची ओढ लागलेली आहे. आणि समोरचं हे बघा काय भारी दिसतंय. हो हो, डोंगराचं असा कोण पडला ना त्याच्यावर तर पोटच फाटेल, एवढं टोकदार आहे ते. तर आज आपल्याला ऑफरोडसुद्धा छान मिळणार आहे. तर या एपिसोडवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधीचे एपिसोड नक्की पहा. मस्त असे ॲडव्हेंचर झालेलं आहे. तुम्हालासुद्धा स्वर्गदर्शन नक्की घडून येईल. जरी तुम्ही प्रत्यक्षात नसाल तरी प्रत्यक्षात असल्याचा भास तुम्हाला होईल. हो हो, हे बघा, प्रीतीचं झुळझुळ पाणी, खतरनाक भाई. ग्लेशियरचं पाणी आहे, प्रीतीचं पाणी काय. प्रीती कार्टून झाली ते आली की. आणि हे एक आश्चर्य आहे, काय ते भारी असं मंदिराचे कळस कसे असतात त्या टाईपमध्ये वाटतात सगळे. काय जबरदस्त रचना, कलाकृती आहे, नैसर्गिक आहे सगळं. आणि याच्यावर बर्फ नाही, बर्फ बघा तिकडे. जसं जवळ जाऊ तशी कुल्फी होणार आहे आपली. मेन तर काय हात गारट आहेत ना. हे बघा ना कसलं भारी आहे यार, एक नंबर. तुम्ही कुठे कुठे पाहिलं ना नक्की कमेंट करून सांगा लडाख व्यतिरिक्त. हां, सुपर्ब सुपर्ब. म्हणजे बाकीची ठिसूळ माती निघून गेलेली आहे. जे एकदम असं सॉलिड आहे ना ते असं टोकदार अवस्थेमध्ये उभे. असं वाटतं आहे की कोणीतरी मंदिरं वगैरे बांधून ठेवले आहेत वर, त्याचे अवशेष वगैरे आहेत का काय असं वाटतं आहे. काय निसर्गाची कलाकृती यार. देवा, तुझ्यापुढे दानवसुद्धा हरले रे, आम्ही काय चीज आहे. तर आता मनाली आहे 240 किलोमीटर आणि सरचू 66. तर या पांग टू सरचूचा जो पॅच आहे ना 66-70 किलोमीटरचा, तो वाट लावून टाकणार आहे. आता काही किलोमीटर नंतर तुम्हाला दाखवतो कशी काय गंमत येणार आहे आपल्या आजच्या ॲडव्हेंचर राईडला. तर इथे एक भाऊ सायकलवरून पदयात्रा करत आहे, त्यांना विचारूया. हेलो, नमस्ते. कैसे हो? हाउ आर यू? Fine, thank you. And you? और वेयर आर फ्रॉम? Belgium. Belgium. Yes, my ticket from Kathmandu. And when you started? Today I'm started with Kinala. Okay, from how many days are you doing this journey? Oh, maybe from Manali to Leh, it's like 10 days. 10 days, night. Okay, and what is your plan to? Oh, Leh, Kargil, Srinagar. Oh, on cycle. Yes, and after that I would like to go again in Manali, Okay, across the Spiti Valley. okay. And what is your purpose and motivation behind this? Great. Chalo. This is amazing. Yes. Totally amazing. We are from Maharashtra, Mumbai.
Mumbai. Mumbai. With Yes, yes, yes. but it's like Mumbai. It's like 1,400 kilometers. Total 3,800 kilometer still we run on scooter. 100. Yes, and 1,800 to 200 is remaining. Total journey kilometer is 6,000. Thank you. Yes, thank you too. Happy journey to you. Thank you for you too. Ride safe. Yeah, but for you too. Yes, yes, yes. Thank you. All the best for you too. Thank you. Bye, 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 bye. Take care, take care, take care. क्या बात आहे. बघितलं मंडळी, महाराष्ट्रातले आपल्या भारत बघण्यासाठी लोक बाहेरच्या गावावरून येतात आणि तो भाऊ बेल्जियमवरून आलेला आहे आणि मनालीहून त्याने आपली राईड स्टार्ट केली. क्या बात आहे. आणि त्याचं मोटिवेशन अँड पर्पज बिहाइंड दिस सायकल राईड इज दिस ॲब्सोल्युटली फॅन्टॅब्युलसली. काय शब्द आठवत नाहीत. असले सुंदर नजारे, असला सुंदर देखावा यासाठी लोक वेळेवरून इथे येतात आपल्या भारतामध्ये लडाख पाहण्यासाठी. लेह लडाख. क्या बात आहे. हे बघा, नवीन ब्रिज बांधण्याचं काम सुरू आहे आणि इथे सुंदर असा हिमालय पर्वत. मस्त छान राईड होते. आतापर्यंत आपण 25 किलोमीटर चालवलं आहे, कारण इथे तुम्ही फास्ट चालून काहीच नाही करू शकत. काय हे करणार. तुमच्याकडे हायर CC जरी गाडी असेल, फास्ट चालून फक्त डेस्टिनेशन कवर होईल तुमचं, पण हे नजारे पाहण्याची जी मजा आहे ना. आता इथे बोर्ड लावला आहे आणि बर्फ बघा, बर्फ बर्फ बर्फ. आय थिंक हा लाचुंगला पास असावा. बारालाचला अजून 80 किलोमीटर आहे. सरचू 47. येस, दिस इज लाचुंगला. ॲल्टिट्यूड 16,616 फीट. क्या बात आहे. लाचुंगला पास. तर पाहू शकता शौर्य चक्र RCC आणि इथे आहे हिमांग. लाचुंगला ॲल्टिट्यूड 16,616 फुटावर आहे. आणि काय हा नजारा. दिस इज लाचुंगला पास. जबरदस्त. मनाली 221, सरचू 47, बारालाचला 80 किलोमीटर. तर हा 16,600 फुटावर होता लाचुंगला. आणखीन एक नकीला पास लागेल आपल्याला. नकीला तो ह्याच्याहून आय थिंक खाली असेल. आणि काय हिमालय दिसतोय, जबरदस्त. आणि मेन चांगली गोष्ट आहे की बर्फ आता थांबलेला आहे. बर्फबारी रुक गई है. दॅट्स मोस्ट हॅपी थिंग फॉर अस. कारण त्याच्यातून राईड करायला ना जमत नाही. आता आपण जेवढ्या स्पीडमध्ये आहोत तेवढी स्पीड मेंटेन नाही होत. हो, इथे BROद्वारा रस्त्याची जबरदस्त अशी कामं सुरू आहेत आणि किती मोठी लेअर डांबराची टाकली जाते आणि प्रॉपर रोलिंग करून व्यवस्थित असा रस्ता बनवला जातो आहे. आणि तिथे संपूर्ण आहे ऑफरोड, कारण तिथला रस्ता बनवायचा आहे. तो खूप जोरात असं चालू आहे. लाचुंगला पासनंतर बारालाचला करत आपण सरचूला जाण्याचा जो रस्ता आहे ना, तो भरपूर ऑफरोड आहे, कारण रस्त्याची कामं सुरू आहेत. तर तुम्ही जोपर्यंत याल तोपर्यंत तो बनलेला असेल. तर हा व्हिडिओ आहे 22 जून 2026 आणि आत्ताची ही कंडिशन आहे. त्याच्यामुळे राईट साईडला पूर्ण दरी आहे आणि उजवीकडे पूर्ण दरी आहे. तर त्याच्यामुळे सावकाश चालवायचं आहे. आपले कसे ड्रम ब्रेक्स आहेत, त्याच्यामुळे जास्त ताण नाही घ्यायचा. अया अया. चल 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 पिकअप. आणि मगाशी कॅमेरा बंद होता, डायरेक्ट असा ट्रक आला समोर. तर येऊ शकतं, असं काय नाही. त्यामुळे तुमचं डोकं शांत असून तुम्ही व्यवस्थित मॅनेज हँडल करणं गरजेचं आहे. कारण रस्ता पाहू शकता, खतरनाक रस्ता, खतरनाक. जेव्हा तुम्ही मनालीवरून चढता ना, तर डायरेक्ट स्टीप हाईट तुम्हाला डायरेक्ट 12,000 16,000 फुटावर डायरेक्ट 1-2 दिवसात पोचून जाता. आणि श्रीनगरवरून जेव्हा तुम्ही येता तेव्हा हळूहळू हळूहळू हाईट गेन करता तुम्ही. जसं मी आधीच्या ब्लॉकमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे. हे बघा कशी खतरनाक अशी
ट्रॉली पडलेली आहे आणि भरपूर महिन्यांपूर्वी पडलेली असावी असं मला वाटतं आहे, कारण तिचं काहीच नाही आहे. टायर वगैरे सगळे जळून गेलेत, फक्त लोखंडाची चेसी उरली आहे तिची. कसा ना हा टर्न मारताना त्याचा तोल गेला असणार आहे. बिचारा जगला असावा एवढीच इच्छा. तर मंडळी, इथे आहे नकिला टॉप. 15,547 फुटावर आहे नकिला टॉप. आणि नकिला टॉपच्या इथे सगळ्यांनी ते आपण विश वगैरे मागतो ना, तसे ते हे ठोकळे बनवून ठेवलेले आहेत. आणि समोरचा नजारा, आणि तिथे आहे मनाली. मनालीमध्ये संपूर्ण बर्फ आहे. हा बघा नकिला टॉपचा, हे दिस इज नकिला टॉप. आपण क्रॉस करतो आहे. 15,547 म्हणजे जो आपल्याला फोटोला पास वगैरे लागलेला ना 13,000, त्याच्याहून उंच आहोत आता आपण. 15,547. आता अशा त्या लोकांनी पार्क केल्यात ना, त्याच्यामुळे ते ट्रक वगैरे पास होणं किती कठीण झालं आहे. आता आपल्याला थांबावं लागणार आहे ते. आणि हे लोक पास झाल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. आणि खाली बघा कसली खतरनाक दरी आहे. हे सगळे हिमालयनवाले, ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना, या लडाखवरून तुम्ही रेंट करून घेऊन येऊ शकता. कशा मूर्खासारख्या गाड्या लावल्यात. पिछे देखो पिछे, एवढे सारख्या गाड्या लावल्यात. तसं काय यांचाच रस्ता. बघा ना, इथे गाडी जर कंट्रोल नाही झाली तर काय होईल. अगं आई ग, कसं पडलाय ते ट्रक रे बाबा. हे बघा इथून पण आला हा. ओ, डोकं शांत, आपला रस्ता, गाडी थांबवा, घाई करू नका. नाहीतर दरी बघितलीत ना तर थोडंसं तुम्हाला पण चक्करसारखं येऊ शकतं. काय तो ट्रक पडलाय रे बाबा, कलांडून गेलाय, पण जास्त खाली नाही गेलाय, तिथेच अडकलाय. ड्रायव्हर वाचला असावा. हा बघा, बराच वेळ झाला असणार याला, पण भरपूर महिने झाले असणार पडून. शिट, बापरे. लाद्या होत्या वाटतं त्याच्यामध्ये, लाद्या, आणि लाद्यांचे तुकडे पडलेत. देवा, आपली सुखरूप जर्नी हो दे रे. आज मनाली उतरतोय. हा बघा, नाव घेतलं आणि इथे आला. सुल्लो सुल्लो जाएंगे, सुल्लो सुल्लो आराम से. हा बघा, ओ, हे गाडीवाले फास्ट येतात, ट्रकवाले स्लो येणार, गाडीवाले फास्ट येतात. ते झाले आहे पंचायत. समोरून आला आहे टेम्पो ट्रॅव्हलर आणि इथून ट्रक. ह्याच्यामध्येच हे गाड्या कधी कधी कलंडतात. आणि काय घाटा लूप्स बघा, अजून बाकी आहे मेन पार्ट. तर बापरे, खूप परीक्षा आहे. आपण काढूया हळू. कठीण आहे. हां, इथे निघेल. इथे टाकली ना, इथे निघेल. दोन गाड्या समोरासमोर आल्यावर जबरदस्त घमासान युद्ध होणार. रस्ता बेकार आहे.
वादच नाही, कामं चालू आहेत. जर तुम्ही श्रीनगर कारगिलवरून आलात तर एक नंबर एक्सपिरियन्स भेटेल आणि हा रस्ता तुम्हाला जाताना भेटेल, घरी जाताना. आणि इथून चढलात तर डायमॉक्स वगैरे घेऊन चढा, ऑक्सिजन कॅन, कारण डायरेक्ट हाईक होतं 1-2 दिवसामध्ये. तर फायनली घाटा लूप्सला सुरुवात झाली आणि टोटल 22 टर्न्स आहेत. तर बघा तिकडे बोर्ड लावला आहे, आत्ताच वाचला मी, घाटा लूप्स. घाटा लूप्स म्हणजे हा घाट आहे आणि लूप्स म्हणजे अशी लुपिंग 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 लुपिंग, दॅट इज कॉल्ड घाटा लूप्स. तर या घाटा लूप्सचा नजारा आपल्या ड्रोन शॉटद्वारे बघा. चला 3, 2, 1. मनाली टू पांगपर्यंतचा जो सरचूपर्यंतचा जो रस्ता आहे ना, जबरदस्त खतरनाक आहे. कारण एका साईडला दरी आणि एका साईडला तुम्ही गाडी चालवत आहे आणि कोणती गाडी आली तर तिला पासिंगला पण जागा द्यायची आहे. ते का कसं स्लो चालतं आहे सगळं, एकदम आपल्याला व्यवस्थित जायचं आहे. एक एपिसोड जे आहेत ना लडाखचे, एकमेकांशी अगदी वेगळे आहेत, अगदी वेगळे आहेत. आता इथून एक ट्रक येतो आहे जो मी लांबूनच बघितला आहे. बाबा जाऊ दे त्याला, तो हॉर्न वाजवतो तिथून. इथेच थांबू. किती पॉवर लागत असेल या लोकांना जाण्यासाठी. रस्ता पण खूप अनइवन आहे. हो तर मंडळी, आता मी घाटा लूप्समध्ये आहे आणि घाटा लूप्समध्ये आहे ना, इथे एक अशी जागा आहे जिथे बॉटल आणि बॉटलमधलं पाणी अर्पण केलं जातं, पण सगळ्या बॉटल रिकाम्या आहेत. हा कचरा टाकला आहे की उद्देशाने बॉटल अर्पण केलेली आहे. तर इथे एकदा असं झालं होतं ना, एक ट्रक ड्रायव्हर रात्रीचा इथे फसला होता आणि इथे तुफान, जेव्हा मौसम खराब झालं होतं तेव्हा त्याला पुढे जाताना आलं ना मागे जाता आलं आणि त्याच्यामुळे पाणी न मिळाल्यामुळे, अन्न पाणी न मिळाल्यामुळे त्याचा इथे दुर्दैवी मृत्यू झाला. तर इथून जो कोणी जातो ना तो इथे चरणाशी त्याच्या पाणी वाहतो की बाबा तुझ्या आत्म्याला शांती लाभो. पण इथे आता अशी कंडिशन झालेली आहे ना, या सगळ्या बॉटल रिकाम्या आहेत आणि कचरा खूप झालेला आहे. तर आता याची मान्यता कितपत ठेवायची की हे थोडंसं कमी करता येईल, कसं काय ते माहिती नाही. तर बाबा तुला इथूनच सलाम करतो, जो कोणी तुझा दुर्दैवी मृत्यू झाला असेल. बाई तुला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीकडून. तर इथून जो कोणी जाईल ना त्याला बाबा त्रास देऊ नकोस, त्याला त्याचा जो मार्ग आहे तो मोकळा करून दे आणि त्याचा पुढचा प्रवास चांगला करून दे, एवढी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. चला आपला पुढचा प्रवास सुरू ठेवूया. को मुंबईकर मिल गए. ग्रेट ग्रेट. काय नाव आपलं? राजू पाटील. तुमचं? राजू पाटील. क्या बात आहे. जय महाराष्ट्र. तर सगळ्यात प्रथम माझं नितीन पाष्टे. ओके आम्ही मुंबई लडाख मुंबई बाईक राईड करतोय. ओके ओके. तर स्कूटीने आलोय, म्हटलं घाटा लूपचा मस्त ड्रोन शॉट घेऊ. काल ठाण्यातलं एक लेडी होती स्कूटीवर. ओके ओके. बोलूनची हा हा हा. हजबंड वाईफ होते. ओके. बाईकवर होता, ती स्कूटीवर होती. मग तुम्ही असं पिरियॉडिकली करता की? मी बरेचदा केले, 4 देश केलेत. ओके. कलकत्ता चेन्नई केले, त्याच्यानंतर 3 धाम केले. ओके. ऍक्च्युली 4 जण होतो पण सोलो राईड सुरू केली. ओके ओके. ड्रॉप झाले, म्हटलं करूया. आणि मुंबईवरून कुठून तुम्ही? मुंबईहून मी गोरेगाववरून. अरे क्या बात. मुंबईहून दिल्ली मनाली मित्राकडून घेतली आणि सुरू केली. ओके ओके. आम्ही मुंबई मालाड. ओके. मला मग गोरेगाव आपलं जवळ. बाजूलाच. हो हो. ओके.
तर आपल्याला आपले नेबरहुड शेजारी इथे घाटा लूप्स मध्ये भेटलेत आणि दादा इथे सायकल वरून करतायत. तर किती दिवसांची ट्रिप आहे तुमची? माझी 11 दिवस असतील, त्यातले आता 4-5 दिवस झाले, तर 4 दिवस राहिले. आणि तुमचं वय वर्ष सर? 60. पोलीसमध्ये होतो, असिस्टंट कमिशनर म्हणून रिटायर्ड झालो. अरे क्या बात. आणि छंद आहे, बाकी सवयी घाणेरड्या काही नाही ठेवल्या. नाही असिस्टंट पोलीस कमिशनर होते, क्या बात है. तर मंडळी हा घाटा लूप संपूर्ण 22 टनचा आहे. तर आता मी सेंटरला आहे आणि इथे थांबून ना मी हा सुंदर असा ड्रोन शॉट घेतला आणि इथे थांबल्यावर हे मी बघतोय तर हा संपूर्ण करून टाकला पार्टी स्पॉट. संपूर्ण दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स, बिअरचे कॅन, म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी येतो आणि काय करतोय, कचरा पिशवीत बांधून टाकलेला आहे. तुमच्याकडे किती पैसा असला, किती शिकलेले असाल ना, तुमची लायकी शून्य आहे जर हे तुम्ही सगळं केलं. त्याच्यामुळे जितकं काही स्वतःहून स्वच्छ ठेवता येईल तेवढं करा. तर चला, आपल्याला काय एवढं स्वच्छ करता येणार नाही. मागच्या वेळेस 2 गोष्टी मी टाकल्या होत्या डस्टबिनमध्ये. तर चला पुढचा प्रवास करूया. आणि काय हे सुंदर निसर्गाचं रूप आहे, एक नंबर. तर आता ग्लोव्ज नाही घालत आहे, थोडंसं ऊन पडलं आहे. चलो, गणपती बाप्पा मोरया. मंडळी, एक नक्षीकाम जे सकाळी दाखवलं होतं ना, ते आता माझ्या डोळ्यासमोर आहे ठळक. तर ते दाखवतो मी तुम्हाला. तर इथे बघा काय हा डोंगराचा प्रकार आहे, काहीच कळत नाही. तर इथे बघा संपूर्ण असं वाटतं की कोरून ठेवलेलं आहे कोणीतरी. आणि तिकडे तर असं मंदिराचे कळस वाटत आहेत. तर असं तुम्ही कुठल्या डोंगरामध्ये असं पाहिलं आहे का? नक्की एकदा कमेंट करून सांगा. बघायला इतकं म्हणजे आश्चर्यचकित वाटतंय ना की बाबा कसं बनलं असेल. तर हे खास दाखवण्यासाठी मी युटर्न मारून आलो होतो. क्या बात यार, लाजवाब इंडिया. आय लव इंडिया अँड प्राऊड ऑफ टू बी अन इंडियन. जबरदस्त. तुम्ही पाहिलं आहे का हे कधी आणि कोणत्या यूट्यूबरने दाखवलं तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. कारण असेच वेगवेगळे प्रकार चालता बोलता जे मला दिसतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण इतक्या सुंदर निसर्गासमोर, इतक्या चांगल्या रस्त्यासमोर सारखं तेच दाखवून ना तुम्हीसुद्धा बोर होणार. तर समथिंग काहीतरी डिफरंट. बघा ना कसे ठोकल्यासारखे उभे आहेत ते. असं वाटतं पुराणे हजारो वर्षांपूर्वीचे काहीतरी राजवाड्यांचे अवशेष असतील किंवा अजून काय असतील. क्या बात आहे. आणि मस्त सुंदर अशी स्यपर रिवर आहे. स्यपर, TSAPAR रिवर, स्यपर नदी. स्यपर नावं पण भन्नाट असतं त्यांची. हां, तर म्हणजे सकाळी 10 वाजता निघालो होतो. 3 तास झालेत, म्हणजे 1:15 वाजले आहे. तर आता ना भुका लागायला लागल्यात आणि आम्ही पोचलो आहे सरचूमध्ये. हे सरचू गाव आहे आणि सरचूच्या नंतर ना तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही हळूहळू एंटर करता. आणि इथे मागे पाहू शकता, इथे आपण थांबलेलो आहोत त्या छोट्याशा धाब्यावर, रेस्टॉरंटवर. गाड्या इथे पार्क आहेत आणि तिथे आहे ना परमिट चेक केलं जाईल आणि तिथून आपण जाणार हिमाचलमध्ये. तर परमिट चेक करायच्या आधीच थांबलो आहे. चालता परमिट चेक करून बाईकचे नाव वगैरे देऊन, नंबर वगैरे देऊन आपण पुढचा प्रवास करूया. आणि आता आपण खायला मागवलेला आहे एक आलू पराठा आणि त्याच्यानंतर दाल राईस. तर दाल राईस झोपला आहे इथं. दाल राईस झोपला आहे. आणि तिघेजण असण्याचा एक फायदा आहे की शेअरिंगमध्ये होऊन जातं. एकट्यासाठी दाल राईस किंवा काय मागवलं तर ते हेवी होऊन जातं. तर असा कैसा छोटासा धाबा आहे. आपका धाबा का नाम क्या है? माउंट व्ह्यू धाबा. आणि खरंच इथून माउंट व्ह्यू येतो आहे. एक नंबर आहे बघा, एक नंबर. चला काहीतरी थोडीशी पेटपूजा करूया आणि 2 वाजेच्या दरम्यान आपला प्रवास करूया. आज बघूया, कुलू मनालीला थांबायचा विचार आहे. टोटल 300 किलोमीटर होतं, तर अजूनपर्यंत कमीच झालेलं आहे. 90 किलोमीटर झालेलं आहे आपलं चालवून. लेट्स सी कसं काय होतं आहे. या पहाडामध्ये चालवण्याचं आहे ना, डेस्टिनेशन तुम्ही एक विचार करून चालला तर तिथे पोचाल. हे शक्य अशक्य म्हणजे दोन्ही गोष्टी आहे, नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. जर एकदम रापरूप गेलात तर पोचाल आणि या सिनऱ्यांचा नजारा घेत गेलात तर आधी पोचाल. ते डेस्टिनेशन दुसऱ्या दिवशी पोचाल. आमचं काहीसं असंच होतं आहे. असं आहे. चला खाऊया आता काहीतरी. तर इथे दाल चावल तर मी थोडंसं घेतलं आहे आणि आलू परोठा येतो आहे. थोडंच खायचं आहे. ओके, आलू परोठा. चला खाऊया मस्त. आणि सोबत आहे
चिप्स. नितीन NITIN PASHT. आता आपण एंटर करतो आहोत हिमाचल प्रदेशमध्ये. सरचू सडक पर आपका स्वागत है. इथून मनाली 222, मंडी 332, दिल्ली 782. काय नजारा दिसतो यार, एक नंबर. किती क्लिअर आहे, पोल्युशन नाही, एकदम क्रिस्टल क्लिअर असे डोंगर दिसतात. ते जबरदस्त. ओ नजारों की कमी नहीं है. क्या बात, क्या बात. पांढरे शुभ्र काय हिमालय पर्वत दिसत आहेत यार. ओ हो, सुपर्ब सुपर्ब. एक नंबर, एक नंबर यार. जबरदस्त दिसतंय. क्या बात आहे. तर मंडळी बघा, BRO असं काम करत असतं. हा रस्त्यात आलेला जो बर्फ आहे ना, तो बघा कसा हटवला जातोय. हे लाईव्ह आपल्या कॅमेऱ्यातून तुम्हाला बघायला मिळते. हे बघा, हा बर्फ घेतला आणि हा तिकडे टाकणार. आता हे असं इथलं बोल्ड, हे असं इथलं BROचं काम चालू असतं. हे बघा, हे असं BROचं काम इथे चालू असतं. हो, ग्रेट ग्रेट वर्क. हॅट्स ऑफ. सांभाळून कामं करा. ए बात मंडळी, क्या बात आहे. बारालाचला पासच्या अगोदर आहोत, मनालीच्या अगोदर. आणि इथे काल जेव्हा आम्ही पांगला पोचत होतो त्याच्या अगोदर जो काही फ्रेश स्नो पडला आहे ना, लाजवाब यार, लाजवाब. माझ्या आजूबाजूला फक्त आणि फक्त बर्फ आहे. हा, किधर चली गोरिया. बर्फ काढा काढा, आता काढा. त्या बात. आता आम्ही चाललो आहे त्या बर्फामध्ये उड्या मारायला. नाचो. अच्छा अच्छा गाना लगाओ, ये भी अच्छा है. पोराचं लग्न आहे, पोराचं लग्न आहे. माझ्या आंबाचा संभाळ वाजला. जाऊया ना. अरे आता वेळच आहे, आता टेन्शन नाही घ्यायचं. आलो ना आपण इथं. अरे ह्याच्यातच मजा करायला आलोय आपण. इथं मंडळी या मस्त अशा सुंदर अशा बर्फाच्छादित जागेचा घ्या ड्रोन शॉट काढलाय का, मला राहवत नाही आहे. मस्त घ्या ड्रोन शॉट. चला एन्जॉय करा आणि कमेंट करून सांगा. अरे बापरे. तर म्हणजे इथे तर जत्राच भरले. बापरे, काय फोटो काढणार, आई शपथ. हो, मला वाटत नाही ते फोटो. तर मंडळी हा आहे बारालाचला पास. किती फुटावर आहे. हां, मनाली चंदीगडवरून जे येतात ना त्यांच्यासाठी एक कौतुकास्पद असतं, कारण ते लोक इथे फोटो काढून मग कधी कधी बॅक टू मनाली निघून जातात. तर दिस इज बारालाचला पास आणि आपण आता इथून निघूया. हो चलो मंडळी, बाय बाय करते. क्या बात, क्या बात. बारालाचा नाही, बारालाचा लाचा 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 बारालाचा. एक नंबर, एक नंबर. आता 360 शॉट घ्यायचा.
मंडळी बर्फाची चादर बघा ना केवढं मोठं आहे, ग्लेशियर. तर याच्यावर नाव लिहितो मी ANVI. युहू. सो बायको अन्वी, लव यू सो मच मेरी जान. तुझ्यामुळेच हे शक्य झालं आणि माझ्या फॅमिलीमुळे. चलो, काय ग्लेशियर आहे बघा ना, आणि कसा रस्ता बनवला आहे BROने, एक नंबर. पडलं. जरा धीरे करो, टाइगर फोटो निकाल रहा है बाइकों के लिए. हमने भी बर्फ में बाइकों का नाम लिखा है, रुसना नहीं चाहिए ना. तर मंडळी, माझ्या मागे जो बघताय ना टॉप, तो आहे 16,000-16,500 फुटावर, आणि तो आहे बारालाचला पास. जे मनालीवरून येता ना, तर पहिला तुम्हाला हा लागणार. आणि आता आपण इथे ब्लॅक कॉफी ऑर्डर केले. 20-25 मिनटात उतरलो, झपाझप. आणि आजचं क्लायमेट इतकं सुंदर आहे ना, इतकं सुंदर, जबरदस्त. जसं मी आधी पण दाखवले, 360 शॉट, ड्रोन शॉट इतके भारी आलेत ना आत्तापर्यंतच्या राईडमधले. म्हणजे असंच बोलावं लागते की आत्तापर्यंत छान आले. तर आता ब्लॅक कॉफी ऑर्डर केले, ब्लॅक कॉफी पिऊया. आणि तिथे आपले DJ मॅन टायगर आत्ताच आले. हिमालयन फूड कॉर्नर, ब्लॅक कॉफी. आतमध्ये आल्यावर गरम वाटते ना. इधर रात को रहना रहेगा तो कितना लेते हो चार्ज आप? 300. तर मंडळी, इन केस ऑफ एमर्जन्सी, जर स्नोफॉल झाला, पाऊस आला, तुम्हाला राहायचं असेल तर बारालाचलाच्या अगोदर मनाली झिंगझिंग जो आहे तिकडे 300 रुपयामध्ये तुम्ही जाऊ शकता. 1 नाईट स्टे करू शकता मस्त. आणि मस्त कोझी आणि गरम वाटते. तर ब्लॅक कॉफी पिया आणि बघूया किती काय किलोमीटर अंतर कवर होतं. 150 किलोमीटरचं आहे, 4 तास लागेल. म्हणजे 9 वाजतील, आता 5 वाजलेत, 5:15 झाले. चलो मंडळी, घाट काय संपायचं नावच नाही घेत आहे. एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, तिसरा संपला की चौथा. क्योंकि हम आए ही पहाड़ों में है, क्या बोल सकते. पण मजा येते. म्हणजे ज्यांची घाटातून चालवण्याची जी भीती असते ना, ते एवढे दिवस फक्त 10-12 दिवस फक्त घाटातूनच चालवतो आहे ना आपण, घाटातूनच. त्याच्यामुळे ती भीती निघून जाते. मग कसे ट्विस्ट करायची गाडी, कधी ब्रेक अप्लाय करायचे, याची टेक्निक्स तुम्हाला कळते. आता एकनाथ भाऊ मला वाटत नाही की एवढ्या लाँग रूटला कधी आले असतील. सिटी राईड किंवा ते भंडारदरा त्यांचं गाव आहे, तर तिथपर्यंत माणूस चालवतं 150-200. पण डायरेक्ट 6,000 किलोमीटरमध्ये हात घालणं, जॅकपॉट कसं लागतो तसं. आता ते एवढे प्रो रायडर झालेत की सनाट निघून जातात, सनाट. आणि ऑरेंज कलरचं घातलं ना ते BROवालेच वाटतात, एक नंबर, इकडचे गव्हर्नमेंट खात्यातले. त्यांचा एक शब्द भारी आहे, सनाट. आणि पुढे DJ लावलाय, मैं किसी का सुनता नहीं भाई, तुमको भगाना है भगाओ. मैं बाइको को फोन लगाएगा, फिर बेटा को फोन लगाएगा. मजा करते करते हुए जाएगा. असंच पाहिजे माणसाचं लाईफमध्ये. निराशा, निगेटिव्हिटी, रिग्रेशन काहीच नाही पाहिजे. तर आनंदाने जगता येतं. ओहो, वॉटर क्रॉसिंग, माय गॉड. छोटू वाला वाटर क्रॉसिंग आया है. जाएंगे, इतना भी क्या बड़ा नहीं है. पाय पैर ऊपर हो. ना आलो. हे कारवाले चुत्या आपण टाकतो तर आपल्या
राईटने ओव्हरटेकिंग करतोय. एवढी घाई असते. म्हणजे बाईकवाला पडला मेला काही फरक नाही पडत त्यांना. अरे जा ना. तर खाली बघा केवढा मोठा नदीचं पात्र आहे आणि ते मनाली लेहचा हा सगळ्यात लॉंगेस्ट ब्रिज असं लिहिलं होतं तिकडे. ब्रिजवर सिमेंटचं काम आहे. मस्त बनवलं आहे. तर मंडळी आता आपण जिस्पामध्ये पोचलो. जिस्पा शहर आहे हे. इकडे पण थांबू शकतो परंतु अजून वाजलेले आहेत 6:30. अजून 2 तास आपण चालू शकतो. आणि मनाली आहे इथून मनाली आहे 120 किलोमीटर. हे हिमाचलमधले मंडळी काय रस्ते आहेत आणि डोंगरांची रचना वगैरे एकदम हिरवीगार झाली आता. आणि आता वाजलेत 6:30 होऊन गेलेत. फक्त हा घाट रस्ता इतका सुंदर आहे ना जो मनालीला जातो. आणि हे घाट रस्ते आठवून मला लग्नानंतर आम्ही एकदा आलेलो मनालीला. ते घाट रस्ते आठवतात कारण प्रत्येक कपल लग्नानंतर मनालीलाच येतं. किधर जाने का तो मनाली, उसके बाद महाबलेश्वर. ऐसा होता है. कसे डेंजरस रोड आहेत बघा. डोंगराला कशी कटिंग दिलेली आहे आणि त्यातून थांबा तुम्ही. डोंगराला बघा कशी कटिंग दिलेली आहे आणि त्याच्यामधून रस्ते काढलेले आहेत. बापरे. आणि ते हा दगड बघा काय भारी. त्याच्यामुळे गाडी चालवताना थोडंसं लक्ष आजूबाजूला पण देणं गरजेचं आहे. डोंगराचे कॉर्नर असे कट केलेले बघून थोडंसं घाबरण्यासारखं वाटतं. नशीब इथे कॉन्व्हेक्स जो काय मिरर आहे तो लावला आहे. दगडांमध्ये कट्स बघा ना काय भारी भारी दिसत आहेत. असं जरी चालता चालता ढकललं ना कोणाला तरी तो फाटून जाईल असे सीन आहेत. केलॉंगला पेट्रोल फुल करू त्यानंतर बघूया अटल टनल किती लांब आहे. अटल टनल आज क्रॉस कलरला मिळतं आहे की उद्या बघूया आता वेळेवर. पण बाई ह्या डोंगरांनी मस्त असे अनुभव दिले या 15-20 दिवसात. काय कट्स आहेत कसं काम केलं बाबा आणि कसे ते एकावर एक राहिलेत कंट्रोलमध्ये. जरा जरी धरणीकंप भूकंप आला ना ठपक करून पडतील बाबा. नको रे. बापरे बाप काय रे हे. भारी ना. अरे कशाला वाजवतोय. जातील त्या केवढ्या आहेत भरपूर आहेत. हा केस कर्तनालयाला जाऊन आलेत ते. त्या बात. हे बघा इथे पेट्रोल पंप आहे. एक केलॉंगचा पेट्रोल पंप पण आपल्याकडे आहे आपण ते वापरू. तर मंडळी तुम्ही ज्या हनलेमध्ये पेट्रोल भरता हनलेमधून डायरेक्ट केलॉंगला तुम्ही पेट्रोल भरता. यांना सांगतो आपल्याला आता सिस्सूला जायचं. सिस्सू 28 किलोमीटर आहे. ओके तिकडे थांबू आपण. हां चला. आणि घाट रस्ते भयानक आहे तिकडचे हिमाचलचे.